आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्याभरातील टॉप 9 बातम्या। पुणे शहरामध्ये ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब। 8 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज। पुण्यामध्ये देखील हवेची गुणवत्ता ढासळली। हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात। आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन। पुणे पालिकेच्या मालमत्तेमध्ये 400 कोटींची अनियमितता। केंद्र सरकारच्या लेखापरीक्षण विभागाकडून पालिकेचं परीक्षण। पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवर तिकिटांची विक्री तात्पुरती बंद। बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 9 डिसेंबरपर्यंत विक्री बंद। मेट्रोचं बालाजीनगरमध्ये स्थानक होणार। पुणे महापालिकेची तत्वतः मान्यता। धनकवडी परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळणार। प्राध्यापक भरती पुन्हा एकदा लांबणीवर। राज्यपाल कार्यालयाच्या विद्यापीठांना सूचना। भरतीची प्रक्रिया थांबवण्याच्या राज्यपालांच्या कार्यालयाच्या सूचना। विमा काढलेल्या 23% क्षेत्रावर फळबागाच नाहीत। कृषी विभागाच्या पडताळणीमध्ये धक्कादायक माहिती समोर। राज्यातील 73,787 शेतकऱ्यांकडून नवे अर्ज। कोरोना काळातील शिवभोजन केंद्रांचं 5 महिन्यांपासून अनुदान रखडलेलं। प्रतिसाद मिळत नसल्यानं पावणे 2 वर्षात 21 केंद्र बंद। पूजा खेडकरच्या आईचा शस्त्र परवाना रद्द प्रकरणी नव्यानं सुनावणीचे आदेश। पुणे पोलिसांचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द।